रत्नागिरीमध्ये सदानंद कदमांनी लावलेल्या बॅनरची चर्चा। सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचं लावलं बॅनर। नियमांचं पालन करून लावलेला हा बॅनर रात्री उशिरा प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात हटवला। सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी। शिमगोत्सवात पाऊस आल्यानं ग्रामस्थांनी लुटला पावसाचा आनंद। बुलढाणा जिल्ह्यामधील अनेक भागात भीषण पाणी टंचाई। जलाशयामध्ये फक्त 14.30% जलसाठा। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीमध्ये मशगूल। नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाई निर्माण। भिवंडीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग। 15 ते 20 गोदाम जळून खाक। 8 तासांनंतर आगीवर नियंत्रण। यवतमाळच्या वणी परिसरामध्ये एसीआयच्या कोल डेपोतील कोळशाला उष्णतेमुळे आग। आगीमध्ये जवळपास 10,000 टन कोळसा जळून खाक। 2 दिवसांपासून धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर तांदळानं भरलेल्या ट्रकला अपघात। ट्रक चालक आणि वाहक गंभीर जखमी। जखमींवर मेहकरमधील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रोहित शर्मा आउट झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या एकाला जबर मारहाण। मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या क्रिकेटप्रेमीचा उपचारांदरम्यान मृत्यू। कोल्हापूरच्या हनुमंतवाडीतली घटना। या प्रकरणी 2 जण पोलिसांच्या ताब्यात। जुन्नर तालुक्यामधल्या नायगावमध्ये महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा 2 दुचाकी स्वारांचा प्रयत्न। मात्र महिलेच्या गळ्यात ओढणी असल्यानं दागिने पळवण्यात अपयश। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। गोव्यातून बांदामार्गे होणाऱ्या अनधिकृत दारू वाहतुकीवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। या प्रकरणी मुंबईतील दोघांना अटक। संबंधित आरोपींकडून टेम्पोसह 10,08,000चा मुद्देमाल जप्त। अहमदनगर शहरामधल्या क्लेरा ब्रूस मैदानासमोरील नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा अचानक स्फोट। पोलीस तपासात आढळल्या सुमारे 10 किलो वजनाच्या बंदुकीच्या गंजलेल्या गोळ्या। अचानक स्फोट कसा झाला याबाबत तपास सुरू। या घटनेमध्ये कुणीही जखमी नाही। बुलढाणा जिल्ह्यात लाखो भावांच्या उपस्थितीमध्ये सैलानी बाबांचा संदल संपन्न। 10 ट्रक होळीच्या दहनानंतर यात्रेला सुरुवात झाली होती। त्यानंतर मुजावर परिवाराच्या हस्ते मजार शरीफवर विधिवत संदल चढवला। वर्ध्यामध्ये देशी वाणाच्या संरक्षणासाठी बीजोत्सवाचं आयोजन। सेवाग्राम आश्रय परिसरामधील शांती भवन इथे आयोजित या महोत्सवात 9 राज्यांमधील शेतकरी प्रतिनिधींचा सहभाग। सिंधुदुर्गातील आंबडपाल गावामध्ये होळीची अनोखी परंपरा। ऐतिहासिक 60 किलोंचा दगड मध्यमा बोटानं 12 जण उचलतात। केवळ होळीला होणारी ही परंपरा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती। आनंदाच्या शिध्यामध्ये महागडी व्हिस्की आणि बियर देणार। अखिल भारतीय मानवता पक्षाच्या चंद्रपूरच्या उमेदवार वनिता राऊतांचं अफलातून आश्वासन। सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये मनसेकडून मटका अड्ड्याची तोडफोड। पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई न झाल्यानं मनसे आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये कारागृहाबाहेरच पोलिसांचा डीजेच्या तालावर नाच। अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून नियम धाब्यावर। छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीतील मारहाण प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीमध्ये झाला होता राडा। नाणे टंचाईचं कारण देत वाशिम जिल्ह्यातील 3 बाजार समित्या गेल्या काही दिवसांपासून बंद। ऐन आर्थिक वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अडचण। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेडमधून विमान सेवेला सुरुवात। प्रवासासाठी विमानतळावर नागरिकांची गर्दी। उडान योजनेअंतर्गत नांदेडहून दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यासाठी विमान सेवा सुरू। नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट। खैरेंना महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मिळाली। त्यामुळे खैरेंना शुभेच्छा देण्यासाठी दानवेंनी घेतली भेट। संभाजीनगरमधून इच्छुक होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं, पण आता पक्षानं उमेदवार दिलाय। मी जिल्हा प्रमुख असल्यानं उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी, कारण पक्ष टिकला तरच आम्ही टिकू।
खैरेंच्या भेटीनंतर अंबादास दानवेंचं वक्तव्य. वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले अमर काळे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. बारामतीमधून पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाही असं वाटत होतं, पण भाजपची चाल यशस्वी झाली. तरीही बारामतीकर सुप्रिया सुळेंना 3 लाखांहून अधिक मताधिक्यानं निवडून देतील, रोहित पवारांना विश्वास. देशामध्ये सुरू असलेल्या दडपशाही विरोधात आम्ही लढा देणार. आजच्या लोकशाही बचाव रॅलीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतो. आई समान बहिणीला माझ्या विरोधात उतरवलं. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल. बारामती लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ. पुण्यामधील बावधन भागामध्ये असलेल्या नागरिकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात. जेव्हा भाजपकडे काही मुद्दे राहत नाहीत तेव्हा ते जातींमध्ये तेढ निर्माण करतात. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं पुलवामा हल्ला घडवला. प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप, तर कामावर मत मागा, रामावर नाही. प्रणिती शिंदेंचा भाजपला सल्ला. मत मिळवण्यासाठी मोदींचा विरोध करता करता प्रणिती शिंदे देश विरोध करायला लागल्यात. भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची प्रणिती शिंदेंवर टीका. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा सुरू. आज दुसऱ्या दिवशी दाभा परिसरातील हनुमान मंदिरात पूजा करून यात्रेचा प्रारंभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.